मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक होती, कारण विरोधकांनी फार मोठं माहोल गेल्या 2-4 वर्षापासून मला नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते आणि नाहक बदनामीनं मी बेजार झालो होतो। वेगवेगळे प्रकारचे खटले घालून माझा बायोडेटा खराब करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्यामुळं अशाच एका प्रकरणामध्ये माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मला पक्षाने निलंबित केलं होतं आणि त्या अनुषंगानं मी ह्या सगळ्या निवडणुकीला मराठा समाजाच्या सामोरं गेलो, कारण यांनी समाजाकडे या सगळ्या मंडळींनी समाजाकडे आव्हान केलं आणि समाजाने माझा राजीनामा घ्यावा, मला पदावरून दूर करावं अशा प्रकारचं आव्हान समाजाकडे त्यांनी केलं आणि समाजात अशा प्रकारची माझी बदनामी करण्याचा त्यांनी फार मोठा प्रयत्न मानला। मी समाजाकडे गेलो आणि समाजाने चांगल्या भरघोस मताने शिवतीर्थ विकास पॅनलला मराठा समाज सेवा मंडळाच्या निवडणुकीत चांगल्या मताने निवडून दिलं। जी काही 30-35 मतं 40 मतं फुटली आहेत ते माझ्या जवळचे लोक फुटले आहेत, त्यांनासुद्धा आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हा सगळा चांगला संदेश घेऊन मी शरद पवारांच्याकडे गेलो। जाताना सगळे संचालक निवडून आलेले पदाधिकारी यांना घेऊन गेलो। पवारसाहेबांनी अत्यंत आनंदपूर्वक आमचं स्वागत केलं, आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं, मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्यांना ओळख करून दिली। सर्व पदाधिकारी आणि संचालकाची ओळख करून दिल्यानंतर ते म्हणाले, आता तुझी ओळख मी करून देतो, कारण तू जनतेच्या न्यायालयात न्याय घेऊन आलेला आहे, जनतेने तुला न्याय दिलेला आहे, तेव्हा आता मी तुझी ओळख करून देतो, हे मनोहर सपाटे। अशा प्रकारचा विनोद केला आणि त्या विनोदानं आम्ही सगळे हसलो, साहेबसुद्धा खूप हसले आणि सांगितलं की आता लागा कामाला, भविष्यकाळ महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीनं वाटचाल करा, पक्ष मोठा करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करा, अशा प्रकारचा संदेश दिला आणि अशा प्रकारचा विचार पवारसाहेबांचा घेऊन आम्ही सगळे संचालक तिथे खूप मोठा जल्लोष करून आम्ही आलो। पवारसाहेबांच्या शुभेच्छा आणि पवारसाहेबांचे आशीर्वाद हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि ती प्रेरणा घेऊन आम्ही समाजाचं काम, पक्षाचं काम, समाजकारण, राजकारण कुठल्याही विरोधाला न जुमानता, कुठल्याही विरोधी शक्तीवर न विचार करता आपण आपलं कामाचा गुरु, कामाने जनतेची मतं जिंकता येतील अशा प्रकारचं विचार घेऊन आम्ही या कामाला लागलो आहोत। कोणाचा द्वेष आणि मत्सर करण्याची आवश्यकता नाही, कुणाच्या विरुद्ध लढण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण लोकशाहीमध्ये हे सगळं घडत असतं आणि लोकशाहीमध्ये ज्यांनी घडवलं आहे त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, एवढंच या निमित्तानं सांगतो।